संत तुकाराम महाराज जीवन परिचय. इंद्रायणी काठच्या पवित्र देहू या गावी आंबिले कुटुंबात 22 जानेवारी 1608 अर्थातच माघ शुद्ध 5 शके 1528 रोजी संत तुकारामांचा जन्म झाला. त्यांच्या मातापित्याचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई होते. बालपणापासूनच विठ्ठलाची अनामिक ओढ असणाऱ्या संत तुकाराम महाराजांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी फक्त पांडुरंग आणि पांडुरंगच दिसे. अशा या थोर संत महात्म्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेऊया. संत तुकारामांची कथा देहू या पावन तीर्थक्षेत्रामध्ये एका थोर घराण्यात विठ्ठल भक्त संत तुकारामांचा जन्म झाला. संत तुकारामांचे आराध्य दैवत म्हणायचे झाले तर पंढरपूरचा विठ्ठल व रुक्मिणी होय. संत तुकारामांच्या मनाची अवस्था ही अशी झाली होती की त्यांना सर्वत्र फक्त पांडुरंगच दिसायचा. ध्यानी, मनी, स्वप्नी त्यांच्या पांडुरंग वसे. पण विठ्ठलाचे पहिले भक्त हे संत तुकाराम महाराज मुळीच नव्हते. संत तुकाराम महाराजांना हा विठ्ठल भक्तीचा वारसा त्यांच्या पूर्वजांकडून प्राप्त झाला होता. संत तुकाराम महाराजांची आई कनकाई आणि त्यांचे वडील बोल्होबा हे स्वतः खूप मोठे विठ्ठल भक्त होते. त्यांनी आपलं उभं आयुष्य विठ्ठल भक्ती, वारकरी संप्रदायात हरिनामाचे स्मरण व साधू संतांची सेवा यात लीन केलं होतं. वडिलांकडून त्यांना हीच शिकवण मिळाली होती की महिन्याच्या वारीला पंढरपूरला जायचे, तिथे विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे व चंद्रभागेमध्ये स्नान करून नगर प्रदक्षिणा घालावी. हे संस्कार त्यांच्या मुलांनी देखील जोपासले होते. संत तुकाराम महाराज यांचे 2 भाऊ म्हणजे सावजी आणि कानोबा. आपल्या आई वडिलांमुळे या तिन्ही भावंडांना विठ्ठल भक्तीचे वेड हे लहानपणापासूनच होतं. तुकारामांच्या घरी शेती, गुरेढोरे होती. संत तुकाराम महाराज हे खूप खेळकर वृत्तीचे होते. लहानपणी आपल्या भावंडांसोबत नदी काठावर गेले असताना पाण्यात मस्ती करणे, आपल्या वयाच्या मुलांसोबत पाण्यात पोहणे, तिथेच आजूबाजूला असलेल्या वड पिंपळाच्या मोठ्या झाडावर झोके घेणे हे त्यांचे आवडते काम होते. संत तुकाराम महाराजांना लहानपणापासूनच वृक्ष, झाड, वेली व आजूबाजूच्या हिरवळीवर आतोनात भक्ती होती. ही सगळी ईश्वराचीच म्हणजेच पांडुरंगाचीच देण आहे असे ते मानत असत आणि म्हणून त्यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरी आणि पक्षीही सुसरे आळविती हे काव्य रचले. संत तुकाराम महाराज हे संत शिरोमणी नामदेवांचा अवतार आहे असे मानले जात. अशी आख्यायिका आहे की संत नामदेव महाराजांनी शतकोटी अभंग लिहिण्याचा संकल्प रचला होता. त्या बाबतीत कथा अशी आहे की घरातील म्हणजेच संत नामदेवांच्या घरातील 14ही माणसे रात्रंदिवस अभंग लिहायला बसले होते व स्वतः त्यांच्या मदतीला पांडुरंगही अभंग लिहायला बसले होते. 96 कोटी अभंग लिहून पूर्ण झाले, पण 4 कोटी अभंग अपुरेच राहिले. तर असे मानले जाते की ते 4 कोटी अभंग पूर्ण करण्यासाठी पृथ्वी तलावावर नामदेवांचा अवतार घेऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा जन्म झाला. आता आपण संत तुकाराम महाराज यांचा जीवन प्रवास पाहूयात. तर संत तुकारामांच्या बाबतीत असे सांगता येते की त्यांचा जन्म झाला व कळत्या वयात त्यांचे वडील हे स्वर्गवासी झाले आणि त्यामुळे सगळ्या घरादाराचा व संसाराचा गाडा संत तुकारामांच्या पाठीवर आला. त्याचवेळी अप्पाजी गुळवे हे पुण्याचे रहिवासी होते. त्यांची कन्या जिजाबाई म्हणजेच अवली, तिच्याशी संत तुकाराम महाराज हे विवाहबद्ध झाले. संत तुकाराम महाराज यांना 4 मुले होती. त्यात 2 मुली व 2 मुले अशी त्यांची अपत्ये होती. संत तुकारामांची कन्या भागीरथी व काशी, तर त्यांची मुले नारायण आणि महादेव अशी त्यांची नावे होती. तुकारामांचा परंपरागत व्यवसाय हा सावकारीचा होता. त्यांचे वडील हे सावकार होते. पण सावकारी कशी करायची, पैसा कसा कमवायचा, वडिलांचा व्यवसाय पुढे कसा न्यायचा याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. संत तुकाराम महाराजांना ऐश्वर्याचा,
धनसंपत्तीचा काडी मात्रही रस नव्हता. त्यांना असं वाटत होत असे की जर आपण धनसंचय केला तर तो लोकांचा तळतळाट घेऊन कमावलेला पैसा आपल्याला देवापर्यंत कधीच पोहोचू देणार नाही. त्याच वर्षी भयंकर दुष्काळाने लोकांना ग्रासले होते. त्याचवेळी संत तुकाराम महाराजांनी एक वेगळीच कृती केली, ज्यामुळे संपूर्ण जीवसृष्टीला त्यांचा अभिमानच वाटला. त्यांनी आपली सारी संपत्ती गावातल्या लोकांमध्ये वाटून टाकली. लोकांना सावकारीच्या पैशातून संत तुकाराम महाराज यांनी मुक्त केले. त्यांनी जमिनीची गहाण ठेवलेली कागदपत्रे देखील इंद्रायणी नदीमध्ये सोडून दिली. संपूर्ण गावातील लोकांचे कर्ज माफ करणारे संत तुकाराम महाराज हे पहिले संत होऊन गेले आणि म्हणूनच संत तुकाराम महाराजांची ख्याती ही संपूर्ण जगामध्ये नावलौकिक झाली. आणि म्हणून संत तुकारामांना अशी उपाधी दिली जाते की तुका आकाशा एवढा. त्या संदर्भात काव्यपंक्ती अशा आहेत की अणुरेणू धोकडा तुका आकाशा एवढा. संत तुकाराम महाराज यांचे कार्य. संत तुकाराम महाराजांचे पुढील आयुष्य हे थोडे खडतर व त्यांना थोडे दुःख भोगावे लागले. आयुष्यात पुढे प्रवचने व कीर्तन रचत असताना त्यांना अभंगाची देखील रचना जमायला लागली. आयुष्यात एवढे दुःख सहन करत असताना देखील त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये विठ्ठलावरची आपली भक्ती कमी केली नाही. ती त्यांनी अपार चालूच ठेवली. देहू गावाजवळच एक भंडारा नावाचा डोंगर होता. तिथे संत तुकाराम महाराजांनी आपली उपासना चालूच ठेवली व स्वतःचे सारे प्रवचने, कीर्तन, अभंग याचे साहित्य जमवायला सुरुवात केली. त्याचवेळी चिरंतन ते विठ्ठलाचे नामस्मरण करत असताना त्यांना साक्षात्कार झाला व लोकांमध्ये अशी आख्यायिका मानली जाते की तिथे उपासना करत असताना त्यांना विठ्ठल भेटला असे मानले जाते. संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून सामान्य लोकांमध्ये देखील ईश्वर भक्तीचे बीज रोवले. तसेच 17व्या शतकामध्ये प्रबोधन करणारे व समाजसुधारक अशी त्यांची ख्याती प्रसिद्धी झाली व त्यांनी प्रबोधनातून समाजाचे हित घडवून आणण्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आतोनात प्रयत्न केले. संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंगासोबत काही गवळणीही रचलेले आहेत. त्यांच्याकडे असणारे काव्यरचनेचे ज्ञान हे आमूलाग्र होते. त्यांचे अभंग व काव्यरचना सामान्य माणसाच्या सतत मुखात प्रभूचे ध्यान करताना किंवा देवाच्या भक्तीत लीन होताना कायम असायचे. संत तुकाराम महाराजांविषयी आख्यायिका. रामेश्वर भट हे पुण्याजवळील वाघोली गावातील रहिवासी होते. संत तुकाराम महाराजांनी संस्कृतमधील अवघड श्लोक, काव्यरचना व अभंग जे सामान्य लोकांना समजत नाहीत ते मराठीतून समजून सांगण्याचा प्रयत्न केला व लोकांच्या मनामध्ये विठ्ठलाच्या भक्तीचे बीज रोवले. हे रामेश्वर भटांना बिलकुल आवडले नाही आणि त्यामुळे त्यांनी तुकाराम महाराजांची अभंगाची गाथा इंद्रायणीत बुडवण्याची त्यांना शिक्षा दिली. हे पाहून सर्व लोक हळहळ व्यक्त करत होते. त्याचवेळी इंद्रायणी नदीच्या काठी लाखोंचा जनसागर लोटला होता. पण लोकांना तुकाराम महाराजांचे अभंग इतके अंगवळणी पडले होते की लोकांनी इंद्रायणीच्या काठीच एका सुरात गाथेतील अभंग म्हणायला सुरुवात केली आणि हे पाहून संत तुकाराम महाराज खूप भारावून गेले. संत तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग गाथा जरी इंद्रायणीत बुडाली असली तरी ती जनमानसामध्ये इतकी रुजली आहे की ती कधीच बुडली जाणार नाही किंवा विसरली देखील जाणार नाही. आणि हेच पाहून रामेश्वर भटांना आपल्या चुकीची जाणीव झाली व रामेश्वर भटांनी संत तुकाराम महाराजांची आरती देखील लिहिली. संत तुकाराम महाराजांना वैकुंठवास. खरं तर 8व्या पिढीतील तुकाराम महाराज हे खरे नायक ठरले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेले काव्य व त्यांच्या भक्तीमुळे चळवळीला खऱ्या अर्थाने मूर्तिरूप कळस देण्याचे काम संत तुकाराम महाराजांनी केले. त्यांनी त्यांच्या काळामध्ये समाजसुधारकाचे देखील काम केले. त्यांनी आपल्या काव्यपंक्तीमधून समाजातील रूढी, परंपरा, वाईट प्रथा तसेच अंधश्रद्धा दूर करण्याचा आतोनात प्रयत्न केला व ते लोकांना पटत देखील गेले.
आपण आता जो दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा करतो तो दिवस म्हणजे फाल्गुन वैद्य द्वितीयेचा दिवस. त्या दिवशी संत तुकाराम महाराज यांना सदैव वैकुंठ गमन झाले असल्याचे मानले जाते. तर संत तुकाराम महाराज यांचा जीवन प्रवास थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आणि जर तुम्हाला संत तुकाराम महाराज यांचा जीवन प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. धन्यवाद.